गडिंग्लज शहरातील पथदिवे बंद, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. दिशादर्शक फलकावरून गडिंग्लजचे नाव वगळल्यावरूनही नागरिक संतप्त. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेधलं पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचं लक्ष. गडिंग्लज शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पथदिव्यांच्या लाईट बिलाच्या प्रश्नावर प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळं शहरातील जनजीवन बाधित झालंय. रस्त्यावरील अंधारामुळे अपघातांची आणि गुन्हेगारी घटनांची शक्यता वाढली आहे, जी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. तसंच हिटणी नाक्याजवळील दिशादर्शक फलकावरून गडिंग्लज शहराचं नाव वगळण्यात आल्यामुळं स्थानिक नागरिकांच्या आत्मसन्मानावर घाला बसलाय. या फलकावरून शहराचं नाव काढल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ या कामावर निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंदोलन केलंय, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या स्थितीवर तातडीनं तोडगा काढला नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देखील मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी दिलाय.